Namaste, this is Abhijit Jadhav, astro numerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत भाग्यांक 7 ची लोक कशी असतात, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे, त्यांना चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील, या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला जाणून घेऊयात आता नंबर 7 बद्दल. ज्या लोकांची जन्मतारखेची पूर्ण टोटल केली असता जर आपल्याला नंबर मिळत असेल 7, फॉर एक्झाम्पल कुणाचा जन्म 19 ऑगस्ट 1987 ला झाला तर या सगळ्याची टोटल केल्यावर आपल्याला एकांकी नंबर मिळतो तो 7. तर हा 7 नंबर काय आहे, तर हा 7 नंबर केतूच्या अंमलाखाली येतो. काही लोक याला नेपच्यूनच्या अंमलाखाली येणारा नंबर सुद्धा म्हणतात. मग हा नंबर 7 काय आहे, जर आपण बघितलं तर एखादा मोठा दरवाजा असतो आणि त्या दरवाजाला एक छोटंसं कुलूप असतं आणि त्या कुलुपाची छोटीशी चावी म्हणजे नंबर 7 असते. मग एखादी मोठी गोष्ट सुद्धा ओपन करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तो नंबर 7 असतो. तुम्ही बघितलं तर 7 नंबर हा खूप प्रॉस्परस आहे, खूप लकी आहे. इथे लकी 7 म्हटलं जातं. तुम्ही बघाल तर नंबर 7 खूप फेमस आहे. आठवड्याचे वार 7 असतात, इंद्रधनुष्याचे रंग 7 असतात. त्यामुळे 7 नंबर हा सगळीकडे एक स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स घेऊन येणार आहे. हा नंबर धार्मिकता दाखवतो, हा नंबर स्पिरिच्युअलिटी दाखवतो, हा नंबर अध्यात्म दाखवतो. नंबर 7 ची लोक धार्मिक असतात, पण विचार ह्या धर्मातल्या प्रत्येक गोष्टीला रूढीला ते मानणारे नसतात. धर्मामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये त्यांच्या विचारांनी परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत असतात. हे लोक स्पिरिच्युअल असतात. अध्यात्म लोकांना बांधून ठेवत नाही हे सांगणारे ते असतात. आध्यात्मिक गोष्टींचा प्रचार प्रसार करणारी लोक असतात. मनाने मनमोकळी असतात, स्वभावामध्ये चंचलता असते. एखाद्या गोष्टीवर फार काळ एखाद्या गोष्टीवर राहणं त्यांना जमत नाही. कोणत्याही गोष्टीचं टोक गाठण्याचा प्रयत्न करतात की एका मध्यावर राहणं त्या लोकांना जमत नाही. एकतर एक टोक किंवा दुसरं टोक मध्ये त्यांना जमत नाही. ही गोष्ट झाली. एखाद्या विचारावर कॉन्स्टंटली त्याच्यावर काम करू शकतील अशी गॅरंटी नसते, कारण की विचार सतत बदलणारे असतात. मनात अशांतता असते, पण स्वभावाने प्रेमळ असतात. मन उदात्त असतं. एखाद्यासाठी एखादं काम करायचं म्हटलं तर आपली एनर्जी, टाइम, पैसा सगळं लागून त्यासाठी काम करतात. मनमोकळेपणाने प्रेम करतात. त्याच्या बदल्यात कसली अपेक्षा ठेवत नाही, अपेक्षारहित प्रेम करण्याचा प्रयत्न करतात. विचारांनी जास्त प्रॅक्टिकल नसतात, इमोशनली विचार करणारे असतात, कारण की ही चंद्राची एक दुसरी साईड पण नंबर 7 म्हणून ओळखला जातो. या लोकांचा जास्त मोठं फ्रेंड सर्कल नसतं. हे लोक अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, जगापासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात, कारण की या लोकांना नेहमी असं वाटतं की जगातल्या लोकांच्या फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये. धार्मिक गोष्टी करणं या लोकांना आवडतं, स्पिरिच्युअल प्लेसेसला जाणं, धार्मिक गोष्टींना जाणं, निसर्गाच्या ठिकाणी जाणं या लोकांना आवडतं. ह्या लोकांना ग्रंथ वाचायला आवडतात. ह्या लोकांना वेगवेगळ्या विषयांवर आपलं वाचन करणं आवडतं, त्यावर रिसर्च करणं आवडतं. एक तर्कनिष्ठ बुद्धी असते, स्वभावामध्ये स्वतंत्र बाणा असतो, स्वतंत्र विचारच असतात. पण हा स्वतंत्र विचार हे त्यांच्या पुरते मर्यादित असतात. ह्याच्यात लोकांनी तसं फॉलो केलं पाहिजे, लोकांनी त्यांनी तसंच वागलं पाहिजे या विचाराचं ते नसतात. ओव्हरऑल लाईफमध्ये थोडे मनाने अशांत असतात, पण मनाने खूप चांगल्या गोष्टी कळतात. सामान्य माणसाला दिसत नाही अशा गोष्टी या लोकांना दिसू शकतात. इंट्युशन पॉवर, ऑकल्ट वर्ल्डमधल्या पॉवर्स या लोकांकडे चांगल्या असतात. क्लॅरवॉइंट असतात. जे सेन्सेस आपल्या नॉर्मल लाईफमध्ये नाही ते सेन्सेस त्यांना अवेलेबल असतात, त्यांना दिसतात. हे गॉड गिफ्टेड लोक असतात. त्यांना युनिवर्सकडून, डिवाईनकडून पॉवर मिळालेली असते. त्यांचे गट फिलिंग स्ट्रॉंग असतात, इंट्युशन स्ट्रॉंग असतात. या लोकांचं जर निगेटिव्ह ट्रेड्समध्ये बघायला झालं तर हे लोक त्यांच्या रिलेशनशिपमध्ये थोडेसे कमजोर पडतात, कारण की एखाद्या विचारावर मन टिकत नाही. स्वतःच्या स्वतंत्र विचारांचा, स्वतःच्या गोष्टींचा कदाचित समोरच्या पार्टनरवर थोडा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडासा रिलेशनशिपमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतात. मनामध्ये खूप सारे विचार चालत असल्या कारण एन्झायटी, डिप्रेशन लवकर येऊ शकतं. त्यामुळे या लोकांना याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याचा विचार केला तर पोटाचे विकार या लोकांना होऊ शकतात. डिप्रेशन सारखे प्रॉब्लेम्स या लोकांना होऊ शकतात. एन्झायटी या लोकांना खूप लवकर होते. एखादी गोष्ट कशी होईल या सगळ्या गोष्टीचं टेन्शन या लोकांना थोडं आधीच आलेलं असतं. स्वतःच्या इमॅजिनरी वर्ल्डमध्ये जगत असल्या कारणानं थोडे इमॅजिनरी
वर्ल्डमध्ये जे काही चालू आहे असं इमॅजिन करून ते प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. त्यामुळे तिथे त्यांनी कुठेतरी आळा घातला पाहिजे. पैशांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कलेच्या क्षेत्रात हे चांगलं काम कमवू शकतं. जिथं रिसर्च आहे, जिथं अनालिटिकल माइंड आहे, जिथं सायंटिस्ट आहेत, तिथं हे चांगलं काम करू शकतात. जिथं जमिनीच्या संदर्भातले काही गोष्टी आहेत, जिओग्राफिकल काही गोष्टींचा रिसर्च करायचा, तिथं चांगलं काम करू शकतात. हवामानाचे अंदाज, हवामान खात्याच्या रिलेटेड हे चांगले कामं करू शकतात. जिथं तुम्हाला तुमचे अनालिटिकल स्किल्स वापरायचे, रिसर्च करायचे, तिथं हे चांगले काम करू शकतात. ऑकल्ट वर्ल्डमध्ये चांगलं काम करू शकतात. टॅरो कार्ड रीडर, ॲस्ट्रोलॉजर्स, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तू कन्सल्टंट, हीलर, स्पिरिच्युअल हीलर्स हे चांगले असू शकतात. यांनी स्पिरिच्युअल वेमध्ये कोणत्याही प्रकारचे कामं केले तर यांना पैशाचे स्तोत्र चांगले मिळू शकतात. हे लोक चांगले सायकोथेरपिस्ट असू शकतात, सायकोलॉजिस्ट असू शकतात. त्यामुळे ही करिअरसुद्धा त्यांना उपलब्ध आहेत. लोकांच्या मनाचा अंदाज घेणे, लोकांच्या मनात काय चालू आहे, लोकांच्या मनाची सांत्वना कशी करायची, लोकांसाठी चांगले फ्रेंड्स कसे बनवू शकतात, यावर त्यांनी जर फोकस केला आणि ते करिअर चूज केलं तर त्यांना चांगलं ठरू शकतं. फार्मसी फील्डमध्ये हे चांगलं काम करू शकतात. औषधं, केमिकल्स या सगळ्या रिलेटेड हे लोक चांगलं काम करू शकतात. ओव्हरऑल मनीच्या बाबतीत हे लोक लकी असतात. पैशांचा खूप मोठा सोर्स या लोकांकडे नसतो, पण जेवढे गरजेचे आहेत तेवढे पैसे त्या लोकांकडे अवेलेबल असतात आणि त्यातून ते सुखी सुद्धा असतात आणि समाधानी असतात. आता हे झालं पैशांच्या बाबतीत. रिलेशनशिप आपण बघितलं, आरोग्य बघितलं. आता या सगळे ट्रेड्स बघितल्यानंतर आता राहतं की आपण यांच्या लाईफला लकी कसं करता येईल. तर याच्या लाईफला लकी करण्यासाठी पहिल्यांदा ह्या लोकांनी केलं पाहिजे ते योगा, मेडिटेशन, प्राणायाम यासारख्या गोष्टी या लोकांनी फोकस केल्या पाहिजेत, जेणेकरून जे माइंडमध्ये चालणारे विचार आहेत ते कुठेतरी नियंत्रणात येऊन लाईफला एक फोकस मिळतो, लाईफला एक दिशा मिळते आणि एकदा त्यांना दिशा कळाली की त्यांची दशा बदलायला वेळ नाही लागत. त्यामुळे ह्या लोकांना योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या गोष्टी खूप हेल्पफुल ठरतात. लकी कलरचा उपयोग करायचा झाला तर ऑरेंज कलरचे शेड यांच्यासाठी लकी ठरतात. लाईट ब्राऊन कलर यांच्यासाठी लकी ठरतो. लाईट येलो कलर, लाईट ब्ल्यू कलर हे यांच्यासाठी लकी ठरतो. व्हाईट कलरचा उपयोग यांच्यासाठी लकी ठरतो. नंबर्स बघायचे झाले तर 3, 5 हे नंबर्स यांच्यासाठी चांगले काम करतात. नंबर 6 ह्या लोकांसाठी चांगलं काम करतो. डेज म्हटले तर यांच्यासाठी मंडे, थर्सडे हे वेन्सडे हे डेज यांच्यासाठी चांगले काम करतात. त्याचा त्यांनी लकी डेज म्हणून उपयोग केला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी ग्रोथ मिळवण्यासाठी जो उपासना केली पाहिजे, जी उपासना केली पाहिजे ती म्हणजे भगवान भोलेनाथांची उपासना केली पाहिजे, शिवाची उपासना केली पाहिजे. शिवासोबत या लोकांनी शक्तीची सुद्धा उपासना केली पाहिजे. दुर्गा स्तोत्र वाचणं, शिवस्तुती वाचणं, शिवचालिसा वाचणं, दुर्गा चालिसा वाचणं या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांना लाईफमध्ये खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात. ओव्हरऑल हे सगळं झालं नंबर 7 बद्दल. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. त्याआधी जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. टिल देन स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.